नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवते मस्त असा गावरान चिकनचा रस्सा। तर त्यासाठी मी इथं साहित्य घेतले बघा। तर आपण हे अर्धा किलो चिकन घेतले। आपल्याला मसाल्यासाठी लागणार एक कांदा, एक टोमॅटो घेतलाय, आलं घेतलंय, लसूण घेतलाय, मी कोथिंबीर घेतली आहे, खोबरं किसून घेतलं इथं, थोडंसं लिंबू लागणार आहे आपल्याला, हळद 1 चमचा घेतली, लाल तिखट 2 चमचे घेतले, 1 चमचा इथं धना पावडर घेतली, 1 चमचा गोडा मसाला घेतला आहे, थोडेसे आपल्याला 1 चमचा छोटासा भरून इथं मी पांढरे तीळ घेतलेत, 1 चमचा भरून इथं मी धने घेतलेत, चवीनुसार मीठ घेतले, इथं आपण चिकन मसाला घेतला आहे 2 चमचे भरून, फोडणीसाठी आपल्याला इथं कांदा लागणार आहे, तेल घेतलं आहे आणि पाणी। आपण इथं हे लिंबू पिळून मस्त चिकन धुवून घेणार आहे चांगलं स्वच्छ। लिंबू पिळल्यामुळे काय होतं की चिकनला जास्त जो काही वास असेल तो निघून जातो। आणि मस्त हे नाळाखाली आता धुवून घेते, 4 ते 5 पाण्याने धुवून घेतले लिंबू पिळून, त्याआधी पण मी धुतलेलं होतं। आता आपण ह्याच्यामध्ये पहिली हळद टाकूया। हळद टाकून याला मस्त असं थोड्या वेळ हळद लावून ठेवते मी। तापत ठेवले मस्त, आपण पहिलं चिकनचं सूप बनवून घेऊया। पातेलं तापलेलंच आहे त्यामुळे तेल पण पटकन तापले। त्यात टाकते कांदा अर्धा चिरलेला, आता कांदा छान परतला आहे आपला। आता त्यात टाकू आपण हळद थोडीशी राहिलेली, आणि आता आपण टाकणार ह्याच्यामध्ये ते धुतलेलं चिकन आहे हे टाकून देते। आता ह्यात टाकते आपण चवीनुसार मीठ, चिकन आपलं मस्त आता जरा हलवून घेऊया आपण। आता ह्याच्यावर आपण हे भांडे ठेवूया आणि भांड्यामध्ये मी ह्याच्यावर पाणी ठेवणार आहे। गार पाणी टाकायचं नाही आपल्याला त्याच्यामध्ये, असं गरम करूनच आपण पाणी टाकणार आहे। आता हे पातेलं मी इकडे उचलून ठेवते, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। पॅन ठेवूया, इथं ह्याच्यात थोडेसे धने ते आपण गरम करून घेऊया। धने आपण यासाठी टाकतोय की आपल्या भाजीला अशी गावरान फ्लेवर आला पाहिजे, म्हणून धने आपण टाकणार आहे। धन्याने भाजी खूप सुंदर लागते, वास पण छान येतो भाजी। त्यातच टाकते मी पांढरे तीळ, गॅस बारीक करूया, ते वाटीत काढून घेऊया। आता पुन्हा इथं गॅसवर पॅन ठेवला आहे, थोडंसं तेल टाकते। सगळ्यात आधी आपण यात कांदा ठेवूया गरम करून मस्त लाल असा। तोपर्यंत इथं हे पाणी ठेवलं, हे मस्त आता गरम झालेलं आहे। आपण ह्याला पकडीच्या साह्याने ठरवून ह्याच्यात टाकून देणार आहे। आणि त्याला 10 मिनटं चांगलं ह्याला अर्धं झाकण टाकूया आपण, पूर्ण झाकण टाकायचं नाही। आणि मस्त चिकन शिजू देऊया, 10 ते 15 मिनटं मस्त ह्याला शिजून द्यायचं। कांदा परततोय आपला इकडं मसाल्याचा। आता कांदा खूप मस्त आपला लाल झाला आहे बघा। अशा पद्धतीनेच आपण कांदा तळून घेणार आहे, कच्चा ठेवायचा नाही, कारण भाजीची टेस्ट मग बरोबर लागत नाही। असा मस्त लालसर कांदा आता झालेला आहे आपला।
आपण ह्याच्यामध्येच आपण खोबरं किसून घेतले ते टाकतोय. खोबरं पण मस्त आपण लाल करून घेणार आहे. गॅस कमी केला, गॅस जास्त ठेवायचा नाही मोठा, नाही तर खोबरं आपल्याला लगेच करपून जाईल. खोबरं किसून ह्यासाठी घेतलं की भाजीमध्ये आपलं खोबरं व्यवस्थित जर चिरून घेतलं तर ते दाताखाली येतं. त्यासाठी आपण खिसूनच खोबरं घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित वाटलं जातं आणि भांडं पण खराब होत नाही आपलं. खोबरं पण आपलं मस्त झालेलं आहे. आता काढून घेऊया आपण खोबरं पण. ह्याच्यात टमॅटो, आलं आणि हा लसूण जो घेतला आहे तो टाकते ह्याच्यामध्ये. हे पण चांगलं आपण आता टमॅटो, लसूण आणि आलं मस्त परतून झाले. गॅस बंद करू. आता आपले मसाले झालेले आहेत. आता तळून छान इथं काढून दे. अशा पद्धतीने आपले सगळे मसाले आता मस्त तळून झालेत. इथे हे पांढरे तीळ आणि धने पण आपले मस्त भाजून झालेत. आता हा मसाला मी मिक्सरवर पूर्ण वाटून घेते चांगला बारीक, आणि नंतर भाजी करायला टाकते. इथं धने आणि पांढरे तीळ छान आपले बारीक करून झालेत बघा. मस्त भारी वास सुटला आहे. हे बघा अशा पद्धतीने करून घेतलेत आपण. आता हे काढून घेते. वास खूप छान सुटला आहे. आपण घेऊया. सगळ्यात आधी कांदा टाकते, नंतर खोबरं टाकूया. टोमॅटो टाकते आणि आता हे पण मस्त मिक्सरला आता लावून गेला. वाटून झालं आहे. कलर पण चांगला आला आहे बघा. कांदा चांगला खरपूस भाजला. आता खोबरं पण खरपूस भाजलेलं आपण. टमॅटोही तळून घेतला आता छान. आता तयार झालं. इकडं बघू शकता तुम्ही. चिकन पण शिजलं झालेलं आहे. चिकन पण शिजले आपलं छान. आता तेल टाकून घेते. मसाला पण छान वाटला आहे बघा. मस्त बारीक झाला आहे. आता ह्यात आपण पूर्ण ग्रेव्ही टाकून देतो. मसाला मस्त आता तेलावर टाकला आहे मी. गॅस बारीक करूया. आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे 2 चमचे लाल तिखट घेतले. थोडी धना पावडर टाकते 1 चमचाभर. थोडासा गोडा मसाला टाकते. इथं चिकन मसाला टाकते 2 चमचे. बरोबर मसाला छान आपण परतून घेऊया. ते पण थोडंसं टाकून घेतलं ह्याच्यामध्ये. आता मसाले आपले पहिलेच चांगले भाजून घेतले होते, त्यामुळे ह्याला जास्त काही भाजायची गरज नाही आहे. अगदी तेल सुटेपर्यंत थोडंसं भाजू याला आपण. मस्त परतून घेऊया. पाणी टाकून घेते. मसाला छान परतून झालेला आहे बघा. बघू शकता तुम्ही. तेल पण थोडे मस्त. आता चिकन पण छान शिजले आपलं. चिकनचं आणि पाणी तयार झाले. आता आपण त्याच्यात आता हा मसाला टाकून देणार आहे. गॅस बंद करते. हा सुंदर आलाय माझ्या. मस्त आपली आता चिकनची भाजी तयार आहे. थोडंसं मीठ टाकते. पहिलं मीठ टाकलंच होतं आपण, पण जरा कमी आहे त्यासाठी टाकून घेते मीठ थोडंसं. बघा चिकन केली आज.
आता ह्याला आपण जवळजवळ एक 5 ते 10 मिनटं मस्त याला असं झाकण टाकू अर्धं, म्हणजे आपल्या भाजीला छान तरी येईल आणि शिजून देऊया ह्याला. आता चिकनची भाजी आपली तयार झाली. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते वरून, बघू शकता तुम्ही. भाजीला घेऊया. पद्धतीने मस्त आज ही चिकनची थाळी मी तयार केली. बरोबर मेथ्याचे वडे, चपाती, कांदा, टमॅटो, इथं लिंबू आहे वरतून टाकायला, आणि हा मस्त गावरान चिकनचा रस्सा तयार केला आहे. तर ह्याच पद्धतीने मसाला करून तुम्ही चिकनची भाजी घरी तयार करू शकता. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.